नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात आपण एका अशा थरारक घटनेचा वेध घेणार आहोत जिने इतिहासाची पाने कायमची बदलून टाकली. आज आपण पन्हाळा किल्ल्याचा तो दैदिप्यमान इतिहास, त्याची अभेद्य वास्तुकला आणि 1660 साली घडलेला तो अंगावर काटा आणणारा प्रसंग उलगडणार आहोत. चला तर मग या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया. पण पुढे जाण्याआधी एका क्षणासाठी विचार करूया. एका भयानक अंधाऱ्या आणि वादळी रात्रीत अवघ्या काही मावळ्यांनी तब्बल 40,000च्या अवाढव्या आदिलशाही सैन्याला कसं चकवलं असेल? हा काही नुसता योगायोग नव्हता, ही एक अत्यंत अचूक आणि धाडसी रणनीती होती. हे नेमकं कसं शक्य झालं हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी या गडाची ताकद आणि त्याचा पाया समजून घ्यावा लागेल. पन्हाळ्याचा इतिहास बघितला तर तो अत्यंत रंजक आहे. हा किल्ला नुसता दगड मातीचा नाही, तर तब्बल 1200 वर्षांचा इतिहासाचा साक्षीदार आहे. शिलाहार राजा भोज यांनी याची निर्मिती केली. त्यानंतर अनेक सत्ता आली आणि गेली. पुढे 18व्या शतकात महाराणी ताराबाईंनी करवीर राज्याची राजधानी म्हणून याच गडाचा वापर केला. यावरून हा गड किती मोक्याचा होता हे सहज लक्षात येतं. आता ही संख्या खूपच थक्क करणारी आहे. फक्त 18 दिवस. 1659 मध्ये प्रतापगडावर अफजलखानाचा वध केल्यानंतर अवघ्या 18 दिवसांच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांनी हा भव्य किल्ला जिंकला आणि स्वराज्यात सामील केला. महाराजांच्या या धडक कारवाईने संपूर्ण आदिलशाही मुळापासून हादरून गेली होती. तर सर्वात आधी पाहूया या गडाची अभेद्य वास्तुकला. पन्हाळा जिंकल्यावर तो टिकवून ठेवणं सोपं नक्कीच नव्हतं, पण गडाची अभेद्य वास्तुकला येथे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. पन्हाळ्याचा 3 दरवाजा हा केवळ एक साधा दरवाजा नाहीये. शत्रूला जाळ्यात अडकवण्यासाठी रचलेला तो एक अत्यंत हुशार चक्रव्यूह आहे. हे 3 मुख्य दरवाजे अशा कोनात बांधले आहेत की शत्रूचं सैन्य जर आत घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना एकामागून एक अडथळ्यांचा सामना करावा लागायचा आणि ते तिथेच अडकून पडायचे. या रचनेला उत्तम साथ देणारे आणखी एक विलक्षण वास्तू म्हणजे अंधारबाव. ही 3 मजली रचना वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. अगदी तळाला 12माही पिण्याच्या पाण्याची विहीर, मधल्या मजल्यावर गडावरून खाली उतरण्यासाठी एक गुप्त चोरवाट आणि सर्वात वरच्या मजल्यावर पहारेकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था. हे पाणी आणि ही सुरक्षा कोणत्याही आणीबाणीच्या काळात तग धरण्यासाठी अत्यंत आवश्यक होती. याचबरोबर गडावरच्या अंबरखाना या धान्य कोठाराची क्षमता ऐकली तर आश्चर्य वाटेल. तब्बल 25,000 खंडी. गंगा, यमुना आणि सरस्वती अशी या 3 कोठारांची नावे होती. अन्नाचा आणि पाण्याचा असा सुरक्षित साठा असल्यामुळेच गडावरचे मावळे कितीही महिने अगदी निश्चिंतपणे वेढ्यात टिकून राहू शकत होते. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, सिद्धी जोहरचा तो महाभयंकर वेढा. 40,000 सैनिक. आदिलशहाने हा किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आपला सर्वात क्रूर सरदार सिद्धी जोहर याला पाठवले होते. 1660 साली सिद्धी जोहरने एवढ्या अवाढव्य फौजेनिशी पन्हाळगडाला वेढा दिला. मुंगीलाही आत जायला जागा उरणार नाही एवढा कडेकोट बंदोबस्त त्याने गडाभोवती लावला होता. सतत तोफांचा भडीमार होऊनही किल्ला कसा काय टिकून राहिला? सिद्धी जोहरने 3 दरवाजावर तोफा डागल्या, पण आपण नुकताच पाहिलेला अंबरखाना आणि गडाची ती अभेद्य तटबंदी यांच्यामुळेच शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे सलग 4 महिने गडावर खंबीरपणे उभे राहिले. भाग 3. थरारक सुटका. एक अंधारी वादळी रात्र. जसजसे दिवस पुढे सरकले तसतसा अन्नसाठा कमी होऊ लागला. आता काहीतरी मार्ग काढणे गरजेचे होते. आषाढ पौर्णिमा असूनही आकाशात काळे भोर ढग दाटून आले होते. मुसळधार पाऊस, भयानक अंधार आणि ढगांचा प्रचंड कडकडाट. निसर्गाचे हे रौद्र रूप आणि पावसाचा हा तांडव मराठ्यांनी शत्रूला चकवण्यासाठी एका नैसर्गिक हत्यारासारखा वापरला. पावसामुळे शत्रू तंबूत बसून होता आणि अंधारामुळे त्यांना काहीच दिसत नव्हते. इथे महाराजांची रणनीती बघा. महाराज एकाच मार्गाने गेले असते तर पकडल्या जाण्याची दाट शक्यता होती. म्हणून 2 पालख्या तयार केल्या गेल्या. एका पालखीतून स्वतः शिवाजी महाराज विशाळगडाकडे निघाले आणि दुसरी पालखी शत्रूचे लक्ष विचलित करण्यासाठी पूर्णपणे वेगळ्या मार्गाने पाठवण्यात आली. आणि इथूनच सुरू होतो 4था भाग, वीर शिवाकाशीत यांचे महान बलिदान. त्या दुसऱ्या पालखीत नक्की कोण होतं? तर महाराजांच्या हुबेहूब दिसणाऱ्या विषात दुसऱ्या पालखीत बसले होते शिवाकाशीत. आपण थेट मृत्यूच्या जबड्यात जात आहोत हे त्यांना पूर्णपणे माहीत होतं. ठरल्याप्रमाणे सिद्धी मसूदने ती पालखी पकडली
आणि त्याला वाटलं की त्याने साक्षात शिवाजी महाराजांनाच पकडला आहे. तो मोठ्या गर्वाने शिवा काशीद यांना घेऊन सिद्धी जोहर समोर गेला. जेव्हा सत्य उघडकीस आलं तेव्हा समोर साक्षात मृत्यू उभा असतानाही ते निडरपणे म्हणाले की ते स्वराज्याचे सेवक आहेत आणि आपल्या राजासाठी मरणं हे ते आपलं भाग्य समजतात. संतापलेल्या सिद्धी जोहरने त्यांची निर्घृण हत्या केली. पण या नाटकात महाराजांना विशाळगडाकडे जाण्यासाठी जो अमूल्य वेळ हवा होता तो शिवा काशीद यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन मिळवून दिला. भाग 5. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल मावळ्यांचा अतुलनीय पराक्रम. शिवा काशीद यांच्या बलिदानानंतरही धोका अजून टळला नव्हता. सत्य समजताच सिद्धी मसूदचं सैन्य वाऱ्याच्या वेगाने महाराजांच्या पाठलागावर निघाले. महाराजांसोबत विशाळगडाकडे जाण्यासाठी फक्त 600 बांदल मावळे होते आणि त्यांच्या पाठीवर रक्ताची तहान लागलेले सिद्धी मसूदचे हजारो सैनिक चालून येत होते. महाराजांना सुरक्षित पोहोचवणे आता जवळजवळ अशक्य वाटू लागले होते. तेव्हा बाजीप्रभूंनी महाराजांना विनंती केली की त्यांनी विशाळगडाकडे पुढे जावे. त्यांचे ते ऐतिहासिक शब्द आजही अंगावर काटा आणतात. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे, हीच ती मराठ्यांची निस्सीम निष्ठा. बाजीप्रभूंनी महाराजांना पुढे पाठवले आणि स्वतः घोडखिंडीत उभे राहिले. घोडखिंडीचा तो चिंचोडा रस्ता अवघ्या काही मावळ्यांनी अडवून धरला. समोरून येणाऱ्या हजारो शत्रूंशी ते प्राणपणाने लढले. अंगावर असंख्य वार होऊनही बाजीप्रभू तोपर्यंत खाली कोसळले नाहीत जोपर्यंत त्यांना विशाळगडावरून महाराज सुखरूप पोहोचल्याचा तोफांच्या 3 आवाजांचा संकेत मिळाला नाही. तोफांचा आवाज कानावर पडताच ते कृतकृत्य झाले आणि त्यांनी हसत हसत प्राण सोडले. भाग 6. पन्हाळ्याचा वारसा आणि दैदिप्यमान इतिहास. या महान बलिदानांनंतर आता आपण पुन्हा आजच्या पन्हाळ्याकडे वळूया. पन्हाळ्याचा वारसा केवळ इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मर्यादित नाही, तर गडावरील वास्तू आजही त्याची साक्ष देतात. गडावरील सज्जाकोठी ही वास्तू चुना आणि दगडात बांधलेली 1-2 मजली इमारत आहे, जिथे छत्रपतींची अनेक गुप्त खलबत्ते चालायची. इतिहासाची पाने पुढे पलटली तर आपल्या लक्षात येतं की याच ठिकाणी पुढे छत्रपती संभाजी महाराजांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आज जेव्हा आपण पन्हाळ्याला भेट देतो तेव्हा वीर शिवा काशीद यांचा तो भव्य पुतळा पाहून आपण नतमस्तक होतो. संगमरावरी दगडातले छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ मंदिर आणि वाघ दरवाजेचे ते भक्कम बांधकाम आपल्याला त्या 1660च्या वेड्याची आणि या मावळ्यांच्या अफाट शौर्याची कायम आठवण करून देते. आणि शेवटी एक विचार करायला लावणारी गोष्ट, जेव्हा परिस्थिती पूर्णपणे विरोधात असते तेव्हा एका मोठ्या ध्येयासाठी आपले सर्वस्व, अगदी आपले प्राणही पणाला लावण्याची प्रेरणा माणसाला कुठून मिळत असेल? या विश्लेषणातून आपण पन्हाळ्याचा इतिहास, वास्तुकला, रणनीती आणि स्वराज्यावरील अढळ निष्ठा या सर्व बाबी एकत्र समजून घेतल्या. हा इतिहास प्रत्येकाला नक्कीच प्रेरणा देईल. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विश्लेषणासह. तोपर्यंत हा ऐतिहासिक वारसा असाच कायम स्मरणात ठेवूया.